I hope screen is visible to you all. Yes, sir. Okay, we will start now. Today, we are going to start unit number 5, that is remote sensing technique. Okay, आता आपले 2 युनिट राहिले, रिमोट सेन्सिंग टेक्निक आणि जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, साठी GIS आणि प्रोजेक्ट सर्वे आपल्याला बघायचे. ठीक आहे. रिमोट सेन्सिंग टेक्निक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव टू सी दिस इज बेसिकली 7 hours लेक्चर्स टॉपिक ऍज पर द युनिव्हर्सिटी. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की टेरेस्ट्रियल अँड एरियल फोटोग्रामेट्री. ठीक आहे, टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री आपल्याला बघायचे. हाऊ टू डू द टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री, म्हणजे आपण जनरली जो सर्वे करतो दॅट सर्वे वी डू फिजिकली ऑन ग्राउंड. ठीक आहे, फिजिकली आपण ग्राउंडवर जाऊन तो सर्वे करतो, रेग्युलर सर्वे जो करतो तो. पण रिमोट सेन्सिंग टेक्निक मध्ये आपण काय करतो तर टेरेस्ट्रियल किंवा एरियल फोटोग्रामेट्री, म्हणजे हवेतून आपण त्याचे फोटोग्राफ्स वगैरे कलेक्ट करतो. ठीक आहे, आणि देन वी गिव्ह द रिझल्ट. ठीक आहे, एखादा डेटा जर आपल्याला कलेक्ट करायचा असेल तर विमानातून किंवा हवेतून आपण तो डेटा कलेक्ट करतो. ठीक आहे, तर त्याला आपण टेरेस्ट्रियल किंवा एरियल फोटोग्रामेट्री म्हणतो. वी हॅव टू सी द प्रिन्सिपल्स ऑफ दिस टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री. देन फोटो थोडोलाइट, फोटो थोडोलाइट म्हणून एक आहे इन्स्ट्रुमेंट दॅट वी हॅव टू सी. देन एरियल कॅमेरा, जे विमानावर वगैरे आपण बसून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, दॅट इज कॉल्ड एज एरियल कॅमेरा. तर वी हॅव टू सी द इन्फॉर्मेशन ऑफ द एरियल कॅमेरा. देन व्हर्टिकल एरियल फोटोग्रामेट्री कशी करायची, हाऊ टू डू द व्हर्टिकल एरियल फोटोग्रामेट्री. आणि व्हाईल डुईंग दॅट व्हर्टिकल एरियल फोटोग्रामेट्री, some terms we come across with the some terms. ठीक आहे, काही terms चे across आपण येतो and we have to see definition of those terms. ठीक आहे, त्याचे डेफिनेशन, त्याचे टर्म्स आहेत, त्याच्या डेफिनेशन्स आपल्याला पाहायचे. ठीक आहे, we have to see the definitions of those terms. ठीक आहे, कोणत्या टर्म्स आहेत तर स्केल, व्हॉट इज द स्केल युज्ड फॉर दिस एरियल फोटोग्रामेट्री. देन व्हॉट इज मीन बाय रिलीफ डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज मीन बाय फ्लाइट प्लॅनिंग. ठीक आहे, द ग्राउंड कंट्रोल, ग्राउंड कंट्रोल म्हणजे काय. ठीक आहे, ग्राउंड कंट्रोल स्टेरिओस्कोपी अँड फोटो इंटरप्रिटेशन, म्हणजे जे काय आपण फोटो काढलेले असतात त्याचं इंटरप्रिटेशन करणं, म्हणजे पाहणं की ऍक्च्युली तसं दिसतंय का. ठीक आहे, त्याचे फोटोज मिळतात आणि बायनॉक्युलर एक इन्स्ट्रुमेंट असतं आपल्याकडे आहे लॅबमध्ये, त्याच्या खाली ते फोटो ठेवले की वी गेट द 3D इमेज. ठीक आहे, 3D इमेज आपल्याला त्या लोकेशनची मिळते की ऍक्च्युली ते कसं दिसतंय. ठीक आहे, देन वी हॅव टू सी द पॅरलेक्स बार. पॅरलेक्स बार म्हणजे काय, आणि वी हॅव टू सी द प्लॉटिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, प्लॉटिंग इन्स्ट्रुमेंट काय आहेत, कसे असतात, वी हॅव टू सी इन द टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री. ठीक आहे, त्याच्यानंतर वी हॅव टू सी द लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग, दॅट इज LIDAR. ठीक आहे, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची. तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक प्रिन्सिपल्स आणि ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे. देन लेझर स्कॅनिंग सिस्टीम कशी त्याच्यामध्ये इनबिल्ड आहे, लेझर लोकेशन. देन LIDAR अँटेना अल्टिट्यूड. ठीक आहे, किती अल्टिट्यूड असतो, कसं असतं त्याचे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, टाइप ऑफ LIDAR रिटर्न्स. ठीक आहे, विथ इफेक्ट टू फ्रॉम, ह्याचे टाइप्स आहेत वेगवेगळे, सॉरी सिलेबस मधून आले. then LIDAR post processing of multiple returns, then accuracy of LIDAR measurements. ठीक आहे, the laser vegetation imaging sensor and LIDAR type based on a platform. Okay, all these things we have to see in the second bit of this topic. Then we have to see the unmanned aerial vehicle, that is drone.
ओके, ड्रोन तुम्ही आता बघता की बऱ्याच ठिकाणी साध्या लग्नात पण आता ड्रोन आपण युज करतो की वरून एखाद्या ह्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढायचा असेल तर वी यूज दिस ड्रोन्स. ओके, तर हा जो ड्रोन आहे त्याचं आपल्याला थोडस बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे. इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपल्याला या टॉपिक मध्ये. देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिमोट सेन्सिंग. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिमोट सेन्सिंग वी आर हॅव्हिंग. तर त्याच्यामध्ये फिजिक्स ऑफ रेडियंट एनर्जी, द नेचर ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे बाहेर पडतात त्याचं नेचर कसं असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जसं आपण ह्याच्यात पाहिलं ईडीएम जेव्हा आपण पाहिलं थर्ड युनिट मध्ये, तसंच याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ते आपल्याला बघायचं आहे. देन एनर्जी सोर्सेस अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, जे काही एनर्जी सोर्सेस आहेत ज्याच्यातून त्या वेव्स बाहेर पडतात ते सोर्सेस आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजे. ओके, देन ऍटमॉस्फेरिक इन्फ्लुएन्सेस वी हॅव टू सी. देन ऍब्झॉर्प्शन, स्कॅटरिंग, ह्या जे ऍटमॉस्फेरिक इन्फ्लुएन्स कशामुळे होतं तर ऍब्झॉर्प्शन आणि स्कॅटरिंग. आता तुम्ही हे जर बघत असाल इंद्रधनुष्य येतं हे स्कॅटरिंग मुळे होतं. ठीक आहे, तर असे हे इन्फ्लुएन्सेस काय आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायचे. देन एनर्जी इंटरॅक्शन विथ द अर्थ सरफेसेस. अर्थ सरफेस बरोबर वेगवेगळ्या एनर्जी आहेत म्हणजे सोलार एनर्जी पण आहे, तर त्याचं इंटरॅक्शन अर्थ सरफेस बरोबर कसं होतं. स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स कर्व बघायचं. ते इमेज ऍक्विजिशन पाहायचंय, त्याच्यामध्ये फोटोग्रामेट्रिक सेन्सर, डिजिटल डाटा, अर्थ रिसोर्स, सॅटेलाइट इमेज रेझोल्युशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर इमेज इंटरप्रिटेशन पाहिजे. एखादी इमेज असेल तर ती कशी इंटरप्रिटेट करायची म्हणजे कशी रीड करायची ते आपल्याला पाहिजे. आणि ऍट द लास्ट ऍप्लिकेशन्स ऑफ दिस रिमोट सेन्सिंग टेक्निक वी हॅव टू सी. ओके, सो वी विल गो फॉर द मीनिंग ऑफ फोटोग्रामेट्री. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फोटोग्रामेट्री म्हणजे काय काय असतं ते बघायचंय. आणि वी विल सी द डेफिनेशन ऑफ दिस फोटोग्रामेट्री. जर फोटोग्रामेट्री वर्ड तुम्ही पाहिला तर तो फोटो आणि ग्रॅमेट्री अशा दोन शब्दांचा बनलेला आहे. ठीक आहे, फोटो म्हणजे पिक्चर आणि ग्रॅमेट्री म्हणजे मेजरमेंट. एखाद्या ठिकाणचा फोटो काढणं आणि त्याचं मेजरमेंट घेणं. म्हणजे तुम्हाला समजा कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्ही एकतर बाय चेन और टेप यू कॅन मेजर अँड यू कॅन गेट द आयडिया हाऊ कॉलेज ऍक्च्युली इज. ठीक आहे, कशी त्याचे मेजरमेंट्स आहेत काय आहेत आपल्याला हे करून मिळतं. म्हणजे मेजरमेंट करून मिळतं. आणि दुसरी टेक्निक काय तर फोटोग्रामेट्रीने पण आपण हे करू शकतो. म्हणजे तुम्ही साधा कॉलेजचा वरून एखादा फोटो घेतला आणि त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाते की कुठं कुठलं डिपार्टमेंट आहे, कुठले लेंथ मोठे आहे, ग्राउंड किती मोठा आहे रिलेशन मध्ये. म्हणजे ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातात. सो photogrammetry is a term which is formed from the two words, that is photo and grammetry. Photo means the picture and grammetry means the measurement. Okay, therefore the photogrammetry means फोटो मेजरमेंट. ठीक आहे, किंवा पिक्चर मेजरमेंट एखाद्या ठिकाणचं त्याची मेजरमेंट करणं. ठीक आहे, सो we will see this is our outline of this topic, principle of photogrammetry बघायचे आपल्याला, युजेस बघायचे. then we have to see the aerial camera, aerial photograph बघायचे. then scale of aerial and tilted photograph. आता एखादा फोटो आपण एक्झॅक्टली भरून काढला आणि क्रॉस काढला, ठीक आहे, तर त्याचं मग पुन्हा मिनिंग आहे की टिल्टेड फोटोग्राफ आहे का व्हर्टिकल फोटोग्राफ आहे. ठीक आहे, मग त्याचे स्केल बघायचे. देन ग्राउंड कोऑर्डिनेट्स बघायचे. प्रोसिजर ऑफ एरियल सर्वे, हा जो एरियल सर्वे आपण कसा करतो ते आपल्याला पाहायचं. आणि फोटो मॅप्स अँड मोझॅक्स आपल्याला पाहायचे. So we will go for the definition of photogrammetry. It is an art of obtaining the information about science and technology, physical objects of the environment by photogrammetric and electromagnetic images. ठीक आहे, इन्फॉर्मेशन आपण कशी क्लिअर करतो तर just a minute. So if we go for the definition of photogrammetry, it is the art of obtaining the information about the science and technology of physical objects. ठीक आहे, जे जमिनीवरचे फिजिकल ऑब्जेक्ट्स आहे त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं हे सायन्स आहे आणि टेक्नॉलॉजी पण आहे. द एन्व्हायरमेंट बाय फोटोग्राफिक अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमेजेस. ठीक आहे, कशा थ्रू आपण इन्फॉर्मेशन मिळवतो तर फोटोग्राफिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमेजेस थ्रू आपण याची इन्फॉर्मेशन मिळवतो. ठीक आहे, now
बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघूया. मॅपिंग फ्रॉम द एरियल फोटोज इज द बेस्ट मॅपिंग प्रोसिजर डेव्हलप फॉर द लार्ज प्रोजेक्ट. आता आपण जनरली कुठलाही प्रोजेक्ट असेल तर आपल्याला त्याचा रिकॉन्वेन्स सर्वे करावा लागतो, जाऊन तिथलं ऍक्च्युअली जमीन कशी वगैरे हे इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायला लागते. ठीक आहे, पण ही जी इन्फॉर्मेशन आहे की आजकाल जे लार्ज प्रोजेक्ट असतात, लार्ज इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे काय तर त्यात तर एखादा डॅम असेल किंवा एखादं मोठं स्टेडियम बांधायचं किंवा अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, तिथं ही जी इन्फॉर्मेशन आपण कशी कलेक्ट करतो तर थ्रू द एरियल फोटोग्राफ्स. ठीक आहे, सो मॅपिंग फ्रॉम द एरियल फोटोज इज बेस्ट मॅपिंग प्रोसिजर डेव्हलप्ड फॉर द मोस्ट लार्ज प्रोजेक्ट. ठीक आहे, जिथे जिथे मोठे प्रोजेक्ट आहेत तिथे आपण मग इन्फॉर्मेशन अशीच कलेक्ट करतो. म्हणजे एखादा हे जरी असेल घाटी सेक्शन आहे आणि तुम्हाला एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला जायचं, म्हणजे जसं तुम्ही पुण्यातून मुंबईला जाताना तुम्हाला बराच घाट सेक्शन मिळतो, तर तिथं बेस्ट पॉसिबल रूट कसा आहे हे आपण जर पूर्ण चालत तिकडे तिकडे हिंडलं आणि अशा टेपने जर मेजरमेंट घेत बसलं तर वी विल नॉट गेट द आयडिया दॅट ऍक्च्युअली रोड कसा पास केला तर बरं होईल. ठीक आहे, पण तेच जर आपण एरियल व्हिडिओ किंवा एरियल फोटो कलेक्ट केले त्या लोकेशनचे तर आपल्याला एक बेसिक आयडिया येऊन जाते की बाबा दिस इज द बेस्ट पॉसिबल रूट, तर या रूटने आपण हे डोंगर क्रॉस करून पलीकडे जाऊ शकतो. ठीक आहे, सो इट इज द बेस्ट प्रोसिजर फॉर गेटिंग द आयडिया फॉर एनी प्रोजेक्ट. ओके, नाउडेज for the large project. Okay, and it is used successfully for the maps varying in scale from 1s to 10 lakh to 1s to 120. ठीक आहे, आता ह्याच्यातले जे फोटो आहेत म्हणजे जर तुम्ही खूप वरून फोटो काढला तर स्केल चेंज होणार, खूप जवळून फोटो काढला तर स्केल चेंज होणार. ओके, सो ह्याचं आपण वेगवेगळ्या स्केलमध्ये आपण ह्याचे फोटो काढू शकतो. खूप वरून काढलं तर जास्त एरिया कव्हर होणार आणि तो एरिया त्या छोट्या मॅपवर बसवण्यासाठी आपल्याला मोठं स्केल वापरावं लागेल. जवळून फोटो काढले असेल तर वी विल यूज द स्मॉल स्केल. ओके, मग त्याचा आपण स्केल जे आहे 1:10 lakh to 1:120 आपण अशा बऱ्याच व्हेरिएशन मध्ये आपण वापरू शकतो विथ कंटूर इंटरवल्स ऍज स्मॉल ऍज 1 फूट. ठीक आहे, आणि आपल्याला ह्याच्यावरून कंटूर इंटरवल पण मिळतात आणि 1 फुटाचा कंटूर इंटरवलचा पण आपण मॅप काढू शकतो. म्हणजे हे इमेजेस असतात वेन वी कलेक्ट दोज इमेजेस अँड वेन वी सी थ्रू द दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट वी गेट द 3D. आपल्याला 3D दिसतं ते ऍक्च्युली कसं आहे तिथलं, तसं ते फोटो कलेक्ट केल्यानंतर ते फोटोचे म्हणजे आपण बघितल्यानंतर बायनोक्युलरच्या खाली आपल्याला 3D आयडिया येऊन जाते की ऍक्च्युली तिथली लोकेशन कसं आहे. ठीक आहे, मग आपण इतक्या एक फुटाचा म्हणजे जवळजवळ 300 mm किंवा 30 सेंटीमीटर कंट्रोल इंटरव्हलचा पण आपण मॅप काढू शकतो याच्यावर. ठीक आहे, सो फोटोग्राफिक मॅपिंग इज द मोस्ट कॉमन फॉर्म. फोटोग्राफिक मॅपिंग म्हणजे फोटोनी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, दिस इज द मोस्ट कॉमन फॉर्म. युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वे अपडेटेड अँड डन दिस वे. ठीक आहे, युनायटेड US मध्ये वगैरे जिओलॉजिकल सर्वे जे आहेत ते जनरली फोटोग्रामेट्री थ्रूच केले जातात. ठीक आहे, and it is used to reconstruct the scaled 3-dimensional optical model of the land survey using the stereo plotter. ठीक आहे, स्टेरिओ प्लॉटरचा उपयोग करून त्यांनी हा सगळा मॅप करतात US मध्ये वगैरे. ठीक आहे, म्हणजे खूप आधीपासून त्यांनी वापरतात. नाव त्याचे युजेस बघूया. एरियल फोटो जे आहेत त्याचे युजेस बघूया. जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स. जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणची जमीन कशी आहे, म्हणजे तिथं खूप पाणथळ जमीन आहे का एरिड जमीन आहे का तिथं नक्की कसा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मारशी आहे कशी आहे. ठीक आहे, तर जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणखी काय येतं तर तिथं किती खाली तुम्हाला पाणी लागू शकतं, म्हणजे जिओलॉजिकली काही गोष्टी येतात किंवा तिथं मिनरल्स काय अवेलेबल होऊ शकतात का. ठीक आहे, म्हणजे मातीच्या कलरवरून पण आपल्याला कळतं की त्या मातीमध्ये कुठल्या कलरचा म्हणजे कुठला मिनरल जास्त आहे कुठला मिनरल कमी आहे. ठीक आहे, तर जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आपण त्या फोटोवर करू शकतो. देन सॉइल सर्वे. ठीक आहे, म्हणजे ती जमीन कोणत्या टाईपच्या शेती करण्यालायक आहे का, तिथं झाडच लावली पाहिजेत का, तिथं कशा टाईपचं शेती केली पाहिजे, किंवा सॉइलचा सर्वे कुठलाही करायचं असेल तर ह्या फोटोचा आपण उपयोग करू शकतो. देन फॉर द लँड सर्वे. ठीक आहे, लँड सर्वे मध्ये पण तेच येतं, म्हणजे एखादं गव्हर्नमेंट बॉडी आहे आणि त्यांना एखादं नवीन गाव वसवायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही लवासा बघितलं असेल, लवासा इट इज द सॅटेलाइट सिटी. ठीक आहे, सॅटेलाइट सिटी म्हणजे एखादा मोठी सिटी आहे आणि त्याच्यावर खूप लोड होतोय लोकांचा, म्हणजे पॉप्युलेशन खूप वाढलं आहे. तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंट हॅव स्टार्टेड टू डेव्हलप अ सॅटेलाइट सिटीज, म्हणजे त्या सिटीच्या शेजारीच एखादी अशी सिटी वसवायची
की त्या सिटीवरचा लोड कमी होऊन लोक त्या पॅरलल त्याच्या जवळच्या सिटीमध्ये राहतील, त्याला आपण सॅटेलाइट सिटी म्हणतो. तर हे सॅटेलाइट सिटी कशा डेव्हलप करणार, की आधी समजा त्यांनी पूर्ण पुणे रिजनचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांना समजलं की ह्या ठराविक लोकेशन मध्येच डेन्स खूप लोक राहत आहेत, पण त्याच्या जवळच एक 10-20-30 किलोमीटरच असा एक एरिया आहे जिथं खूप जागा अवेलेबल आहे, नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहे, पाणी अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे, पण तिथं लोक राहत नाहीत का, तर तिथपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आपलं डेव्हलप झालं नाही, म्हणजे रोड्स वगैरे तिथपर्यंत गेले नाही, लाईट्स वगैरे पोहोचले नाही. मग सरकार काय करतं, तर त्या सॅटेलाइट सिटीचा एक प्लॅन तयार करतं की तिथपर्यंत पाणी कसं पोहोचेल, तिथपर्यंत पिण्यायोग्य पाणी कसं पोहोचेल, ड्रेनेज फॅसिलिटी कशी करता येईल, लाईटचं अरेंजमेंट काय करता येईल, रोडचे अरेंजमेंट काय करता येईल. तर त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गव्हर्नमेंट डेव्हलप करतं आणि एक नवीन प्लॅन तयार करतं आणि तिथं नवीन सिटी डेव्हलप करतं, म्हणजे तिथं लोकांना घरं बांधण्यासाठी वगैरे परमिशन देतं. ठीक आहे. तर हे सगळं गव्हर्नमेंटला कधी कळालं, व्हेन ही डू द एरियल सर्वे ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकेशन. म्हणजे पुण्याच्या वरच्या रिजन मध्ये त्यांनी फिरल्यानंतर त्यांना लक्षात आलं की अरे बाबा इथं खूप डेन्स पॉप्युलेशन आहे आणि त्याच्या पलीकडेच 20 किलोमीटर 20-30 किलोमीटर असा एक एरिया आहे जिथं खूप लोक राहू शकतात, पण तो अंडर डेव्हलप आहे. तर का नाही आपण इतकी लोक शिफ्ट करू शकत तिकडं, किंवा इथं ऑलरेडी लोड झालं तर काही लोक इथं राहून पुन्हा पुण्यामध्ये ये जा करू शकतील. इट इज लाईक द सॅटेलाइट सिटी. ठीक आहे. तर मग हे त्यांना कधी कळालं, व्हेन दे डू द एरियल सर्वे ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकेशन. त्या पूर्ण लोकेशनचा एरियल सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं. ठीक आहे. तर ह्या एरियल फोटोचा अशा लँड सर्वे, ह्याला हे कशाच्या अंतर आलं तर लँड सर्वे. ठीक आहे. लँड सर्वे करण्यासाठी पण वी यूज दिस एरियल फोटोज. देन टॅक्स मॅपिंग. आता अगेन टॅक्स मॅपिंग मध्ये पण तेच, मी आय विल टेक द सेम एक्झाम्पल. जेव्हा वेन दे डिसाइडेड टू फॉर्म अ लवासा सिटी, then they get the idea ki how much people will start to live over there, how much revenue would generate from there. ठीक आहे. we are going to invest this much of crores. ठीक आहे. आपण समजा 10,000 crore we are going to invest, as a government is going to invest 10,000 crore for roads and all these things, then government should know how much the return they will get from that. ठीक आहे. कारण 10,000 करोड आपण इन्व्हेस्ट करतोय, पण त्यांना रिटर्न मध्ये काहीतरी मिळालं पाहिजे, देन अँड ओनली दे विल गो फॉर दिस प्रोजेक्ट. ओके. देन they have to go for the tax mapping. मग they will just make the tax, म्हणजे किती घरं तिथं बांधली जाऊ शकतात, किती जागा राहण्यायोग्य आहे आणि किती तिथं घरं बांधली जाऊ शकतात, ह्याचे ओव्हरव्ह्यू घेतात आणि त्याच्यावरून दे कॅन कॅल्क्युलेट हाऊ मच टॅक्स कॅन बी जनरेटेड फ्रॉम देअर, आणि द 10,000 करोड दे आर गोइंग टू इन्व्हेस्ट अँड हाऊ मच दे आर गोइंग टू रिटर्न टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे. मग हे टॅक्स मॅपिंग वगैरे हे पण तिथला एरियल सर्वे केल्यानंतरच आपल्याला लक्षात येऊन जातं. ठीक आहे. सो एरियल फोटोज कॅन बी युज्ड फॉर टॅक्स मॅपिंग ऑल्सो. देन रिकॉनियन सर्वे. रिकॉनियन सर्वेचा मिनिंग काय, तर रिकॉनियन सर्वेचा मिनिंग काय, कॅन एनीवन टेल? रिकॉनियन सर्वे म्हणजे काय? रिकॉनियन सर्वे हा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सिव्हिल इंजिनियर तोपर्यंत तुमच्या सगळ्यात महत्वाचा शब्द. रिकॉनियन सर्वे म्हणजे काय, समजा तुम्ही उद्या जाऊन गव्हर्नमेंट मध्ये कुठेतरी झाला, क्लासरूम ऑफिसर झाला आणि तुम्हाला सांगितलंय की आपल्याला ह्या एरियामध्ये, किंवा तुम्ही पण घेऊ शकता की समजा जेव्हा उजनी डॅम झालं, यातलं कोयना डॅम झालं, त्याच्या आधी उजनी झालं, त्याच्या आधी हा पंढरपूर सोलापूर एरिया ड्राय होता. ठीक आहे. त्यावेळेस जो काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल त्यांनी एक सर्वे केला की किती एरियामध्ये पाणी कमी पडतंय आणि कुठं पाणी साठवल्यानंतर किती पाणी साठेल, किती लोक अफेक्ट होतील, म्हणजे डॅम बांधल्यानंतर मागं पाणी साठलं जाणार, बरीच गावं पाण्याखाली जाणार, तर किती गावं पाण्याखाली जातील. हे जनरलाइज जो सर्वे करतात, म्हणजे जनरलाइज की किती गावं जाऊ शकतील पाण्याखाली, काय म्हणजे एक ढोबळ मानाने जो इनिशियल सर्वे करतो आपण, तर त्याला आपण म्हणायचं रिकॉनियन सर्वे. म्हणजे कुठेही काम करताना जेव्हा जेव्हा तुम्ही समजा एखादं तुम्हाला घर बांधायचं, ठीक आहे, आणि तेव्हा तुम्ही जाता साईड बघता आणि बाबा रोड इकडे आहे, मग आपल्याला घराचं तोंड इकडे करायला लागेल, इकडे हॉल करता येईल किंवा हे झालं स्मॉल स्केल. म्हणजे जसे मोठे प्रोजेक्ट असतात तेव्हा आपण ह्या गावापासून त्या गावाला रोड काढायचं, तर कसं करू शकतो, एक जनरली आपण जाऊन एक फर्स्ट साईट व्हिजिट करतो, दॅट इज कॉल्ड एज अ रिकॉनियन सर्वे. ठीक आहे. म्हणजे डिटेल काय नसतं, जस्ट ओव्हरव्ह्यू असतो. ठीक आहे. तर हे ओव्हरव्ह्यू टाईपचे जे सर्वे असतात, रिकॉनियन सर्वे असतात, तर ते आपण ह्या एरियल फोटोग्राफी थ्रू करू शकतो. तुम्हाला त्याची बेसिक आयडिया आल्यानंतर you can get the idea for the that particular location. So such type of reconnaissance survey can be done with the help of the reconnaissance survey. Then military intelligence साठी पण आपण aerial photographs वापरू शकतो. मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये काय येतं, तर
बाकीच्या जे आपले हे आहेत म्हणजे आपले एनिमीजचे ट्रूप्स वगैरे कुठे आहेत काय आहेत, तर एअर फोटोग्राफी थ्रू आपल्याला कळून जातं की या ठिकाणी त्यांचे रणगाडे वगैरे ठेवले आहेत, किंवा जरी ठेवले नसतील तरी तिथली जी हालचाल असते त्याच्यावरून आपण अभ्यास करू शकतो की इथं बाबा ह्याचे ट्रूप्स ठेवले आहेत, बॉम्ब्स ठेवले आहेत, ठीक आहे, किंवा तिथं त्यांचे सैनिक आहेत वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला मिलिटरी इंटेलिजन्स साठी आपण वापरू शकतो. आणि एरियल फोटोग्राफी थ्रू आपल्याला ह्या गोष्टी कळून जातात. ठीक आहे. देन अर्बन रिजनल डेव्हलपमेंट. ठीक आहे, म्हणजे एखाद्या नवीन अर्बन रिजनल डेव्हलपमेंट मध्ये सेम ते झालं मग सांगितलं तसं, एखाद्या सिटी आहे ते आपल्याला जास्त डेव्हलप करायची, त्यावेळेस फॉर द अर्बन अँड रिजनल डेव्हलपमेंट वी कॅन यूज दिस. ओके. देन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम साठी पण आपण एरियल फोटोग्राफ वापरू शकतो. म्हणजे पुणे आणि मुंबई जेव्हा एक्सप्रेस वे बांधायचं ठरलं तेव्हा आधीचा जो जुना हायवे होता तो खूप वळून टनेल वगैरे भरपूर होत्या, किंवा खूप वळून वळून जायचं, खूप वेळ लागायचा. त्याच्यानंतर आणखीन त्या पर्टिक्युलर एरियाचा अभ्यास केला गेला आणि त्यांना कळालं की आपण जर अशा पद्धतीने जर रोड थोडासा शिफ्ट केला तर आपली गाड्या फास्ट जातील आणि अंतर कमी होईल, आपलं मेंटेनन्स कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचेल. तर ही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अपडेट करण्यासाठी पण एरियल फोटोचा आपण वापर करतो. ठीक आहे. देन इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी आता बरेच रोड्स असतात आणि त्याला एखादा ब्लाइंड कॉर्नर असतो जिथून एखादी गाडी फास्ट पुढून आलेली कळत नाही, त्याच पर्टिक्युलर लोकेशनला बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट होत असतात. तर मग त्या पर्टिक्युलर लोकेशनचा आपण जर एरियल फोटोग्राफ वगैरे कलेक्ट करून जर आपण बघितलं की नक्की काय प्रॉब्लेम आहे, की कुठनं गाडी कशी येते आणि त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय आणि का ऍक्सिडेंट होतोय, हे आपण इन्व्हेस्टिगेशन पण ह्या एरियल फोटो थ्रू करू शकतो आणि त्याच्यावर सोल्युशन पण देऊ शकतो की हा रोड अशा पद्धतीने जर वळवला किंवा थोडस हा इथं वाईड केला किंवा व्हॉटेवर, किंवा एखादे सायनेजेस वगैरे इथं ठेवले तर ऍक्सिडेंट कमी होतील. म्हणजे हे सगळे इन्व्हेस्टिगेशन वगैरे पण आपण एरियल फोटो थ्रू करू शकतो. देन क्वांटिटी इस्टिमेशन, क्वांटिटी इस्टिमेट करण्यासाठी पण आपण एरियल फोटोग्राफ वापरू शकतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप मोठा खड्डा खांदून ठेवलाय म्हणजे टनेल साठी किंवा डॅम साठी, तर त्याचे मेजरमेंट आपण एरियल फोटो थ्रू घेऊ शकतो. कारण एरियल फोटो जर स्केल्ड फोटोज, ठीक आहे, स्केल मधलेच असतात, तर आपण त्याचं स्केलनी त्याचं क्वांटिटी काढू शकतो. ठीक आहे. किंवा एखाद्या ठिकाणी माती कंटिन्युअस इरोड होते, म्हणजे पाण्यामुळं माती वाहून जाते, तर आपण ह्या वर्षी काढला, पुढच्या वर्षी काढला, त्याच्या अजून 5 वर्षांनी असं काढत गेलो फोटो, तर जेव्हा आपण पूर्ण सगळ्यांचं समरायझेशन करतो तेव्हा आपल्याला कळतं की दरवर्षी किती तिथं इरोजन होतं. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण एरियल फोटोज वापरू शकतो. ठीक आहे. Mathematical methods have been developed to make the precise 3-dimensional measurements from the photos. मग आणखी ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. मग जे जसे जसे आपल्याला क्लिअर फोटोज मिळायला लागले आणि क्लिअर इन्फॉर्मेशन मिळायला लागली, त्याच्यानुसार मग हे सगळं मॅथमॅटिकली आपण बसवायला लागलो की ह्या फोटोन आपण मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करून आपण इंटरप्रिटेशन करू शकू ह्याचं. ठीक आहे. Now, photogrammetry cannot be used successfully over the following type of terrain. आता जसं आपण एवढे ह्याचे खूप फायदे आहेत असं म्हणतोय, तसे काही ह्याचे लूप होल्स पण असतील. ठीक आहे. तर त्याचे लूप होल म्हणजे काही ठिकाणी असे लोकेशन्स आहेत तिथे आपण हे नाही वापरू शकत. ठीक आहे. तर काय आहे, तर डेझर्ट और प्लेन्स एरियाज, डेझर्ट किंवा प्लेन एरिया असेल तिथं आपण एरियल फोटोग्रामेट्री वापरू शकत नाही. तर का नाही वापरू शकत, तर एरियल फोटोग्रामेट्री मध्ये बेसिकली तुम्ही बघा, तर जेव्हा तुम्ही समजा कॉलेजच्या वरून फोटो काढला तर तुम्हाला काहीतरी कॉर्नर्स मिळतात आणि कशाचा तरी एक रेफरन्स घेता, यू टेक सम रेफरन्स अँड देन यू इंटरप्रिटेड दॅट, तेवढं डायमेन्शन आहे, तेवढं डायमेन्शन आहे, हे आहे, ते आहे. ठीक आहे. म्हणजे देअर इज सम हॅपनिंग्स आर देअर ऑन द ग्राउंड. ठीक आहे. म्हणजे ग्राउंडवर अशा काही गोष्टी आहेत ज्याचं एकमेकांशी रिलेशन लावून वी कॅन ड्रॉ अ प्लॅन. पण एखादं डेझर्ट आहे, खूप मोठं डेझर्ट आहे आणि प्लेन पूर्ण, म्हणजे तिथे एक झाड पण नाहीये, काहीच नाही, एकदम प्लेन एरिया आहे. ठीक आहे. काहीच नाही, कशाचा रेफरन्स नाही. जर तुम्ही त्याचा फोटो काढला, कॅन यू रिलेट दॅट, तुम्हाला कळू शकेल की नक्की हे आता कसं दाखवायचं. तुम्हाला जर त्याचा फोटो काढला तर तुम्हाला प्लेन प्लेन फोटो मिळेल. मग ह्याचा काय फायदा, आपल्याला काहीच होणार नाही. आपल्याला फक्त एक आयडिया येईल की प्लेन आहे. ठीक आहे. म्हणजे प्लेन किंवा डेझर्ट एरिया असेल जिथं काय हॅपनिंग सारखं काही झाड वगैरे याचं काहीच रेफरन्स असेल, तर तिथे हे फोटो काढून तेवढा उपयोग होत नाही, आपल्याला कशाशी रिलेट करता येत नाही. ठीक आहे. देन सँडी बीचेस, म्हणजे समुद्रकिनारचे जे सँडी बीचेस खूप मोठ्या मोठ्या स्केलमध्ये असतील
आणि एका फोटोमध्ये पूर्ण प्लेनच एरिया येत असेल तर तिथं पण त्याचा उपयोग नाही, किंवा स्नो, जिथं बर्फवृष्टी खूप झालेली एकदम प्लेन बर्फच आहे तिथं पण आपण ते वापरू शकत नाही. तर फोटोग्राफ ऍज युनिफॉर्म शेड विथ लिटिल टेक्स्चर. ठीक आहे, का होत नाही तर हे जे फोटो आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला एक प्लेन टेक्स्चर, एका सिंपल व्हाईट कलरचा किंवा येलो कलरचा असा प्लेन फोटो मिळतो, त्याच्यामध्ये आपण कशाचीच रिलेट करू शकत नाही. म्हणजे एरियल फोटोग्राफी मध्ये बेसिकली काय, वी रिलेट द थिंग्स विथ इच अदर, आपण एकमेकांशी रिलेट करतो बाबा. म्हणजे वरून फोटो काढला, हिरवळ दिसते, बाबा इथं झाड आहेत, इथं हिरवळ दिसत नाही, म्हणजे इथं झाडं नाहीत, म्हणजे थोडक्यात इथं पाणी कमी आहे. ठीक आहे, किंवा इकडे दगडा जमीन आहे, इकडे जरा पाणी आहे, इथं सगळं थोडं पाणी भरपूर आहे, म्हणजे हे सगळं आपण व्हिज्युअलायझेशनने आपण ह्याचं इंटरप्रिटेशन करतो. पण तुमचं सगळा पूर्ण एरिया प्लेन एकाच कलर मध्ये असेल तर हाऊ यू कॅन रिलेट. ठीक आहे, का तर मग असे फोटो जेव्हा आपण प्लेन एरियात वगैरे काढतो तर तिथे टेक्स्चर डिफरन्स नसतो, त्यामुळे आपल्याला इंटरप्रिटेशन करायला इट इज समवॉट डिफिकल्ट. ठीक आहे, डीप कॅन्यन्स और हाय बिल्डिंग दॅट कॉन्केल द ग्राउंड सरफेस. ठीक आहे, ग्राउंड सरफेस आता तुम्ही जस्ट अ मिनिट, जर आता एखादी खूप मोठी बिल्डिंग आहे, हाय बिल्डिंग आहे, आणि त्याचा जर तुम्ही वरून फोटो काढला तर एकतर आपण साईडनी काढल्यासारखं ती अशी तिरकी दिसते किंवा त्याच्या आसपासचा एरिया दिसत नाही. ठीक आहे, आणि त्यामुळं आपल्याला हे चेक करणं अवघड जातं. आय विल ट्राय टू शो यू वन एक्झाम्पल ऑफ दॅट, की हाय बिल्डिंग असल्यावर कसा प्रॉब्लेम येतो. आणि ते एरियाज कवर्ड बाय द डेन्स फॉरेस्ट, आणि डेन्स फॉरेस्ट जर असेल म्हणजे खूप झाडी असेल तर त्या झाडांच्या खाली काय आहे हे आपल्याला कळणारच नाहीये. ठीक आहे, म्हणजे जमीन कशी आहे काय कळणार नाही. म्हणजे जर एरिया खूप डेन्स फॉरेस्टने जर कव्हर असेल देन ऑल्सो इट इज डिफिकल्ट टू यूज दिस मॅप्स. ओके, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया ह्याच्यासाठी, हाय राईज बिल्डिंग साठी. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. क्लोज करायचं.
ओके, इथं बघा, आय होप इथं बुर्ज खलिफा बिल्डिंग आहे, जी सगळ्यात आत्ताची सध्याची हाय राईज बिल्डिंग आहे, ठीक आहे. तर इथं ती क्लिअरली तुम्हाला लक्षात येत नाही आणि त्याच्या आसपासचा एरिया पण लक्षात येत नाही, तरी हा टॉप व्ह्यू आहे. जर साइड व्ह्यू असेल तर ह्याच्यामुळे इकडच्या इमेजेस सगळ्या झाकल्या जातात, ठीक आहे. म्हणजे असे जर हाय राईज एखादी बिल्डिंग आली तर आसपासचा एरिया आपल्याला कव्हर होत नाही, का तर त्याच्या खाली झाकलं जातं. ही आता बिल्डिंग अशी तिरकी दिसते आपल्याला, त्याच्यामुळे आसपासचा एरिया क्लिअर कळत नाही. आता हे एकदम टॉप व्ह्यू असल्यामुळे तरी त्यातल्या त्यात क्लिअर इमेज आहे. आता ह्या जे इमेज असतात लाईव्ह इमेज असतात, जसं जसं ते इमेज सॅटेलाइट शिफ्ट होतात तसं तसं त्याच्या साईडनी फोटो येतात. काही काही वेळेस जर तुम्ही असं बघितलं ना, तर असं अशी तिरकी बिल्डिंग दिसते, ठीक आहे, तिरकी बिल्डिंग दिसते. तर असं असं असल्यावर तुम्हाला इमेज इंटरप्रिटेशन करणं इट इज डिफिकल्ट फॉर यू, ठीक आहे. इट इज डिफिकल्ट फॉर यू टू चेक द एरियल फोटोग्राफ, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला एरियल फोटोग्राफ मध्ये बघा, आता हाच एरियल फोटोग्राफ एक समजा, हा एक टाईपचा एरियल फोटोग्राफच आहे, नो डाऊट, ठीक आहे. तर जर आपल्याला जर बघायचं झालं तर यू कॅन रिलेट दिस, ठीक आहे. आता हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ठीक आहे. अजून हा जो आहे पाम, त्यांनी काय केले दुबईमध्ये, तर दे हॅव कन्स्ट्रक्टेड सच टाइप ऑफ स्ट्रक्चर इन अ सी, समुद्रामध्ये असे स्ट्रक्चर फॉर्म केलेत. म्हणजे हे सगळं असं मातीने भरून घेऊन तिथं त्याच्यानंतर इथं हे सगळे राहायसाठी रेसिडेन्स किंवा हॉटेल्स वगैरे फॉर्म करून त्यांनी कलेक्ट केले. आता इमेज, सॅटेलाइट इमेज म्हणजे काय असते किंवा एरियल फोटोग्राफ म्हणजे काय असतं, हा एक एरियल फोटोग्राफ आहे. जर तुम्ही जर बघायला गेलं तर दिस इज वन टाइप ऑफ एरियल फोटोग्राफ. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की हा जो एरिया आहे बघा, हा ड्राय एरिया आहे, इथं काही डेव्हलपमेंट नाहीये, इथं पाणी थोडक्यात कमी आहे किंवा शेती करण्यायोग्य नाहीये, ठीक आहे. जर आता हे दोन बघितले, हा एक पाम आहे, हा एक पाम त्यांनी डेव्हलप केलाय, तर ह्याचा जर तुम्ही व्यवस्थित फोटो इंटरप्रिटेट केला तर यू विल गेट की अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, इथं काहीच काम झालेलं नाही, ठीक आहे. म्हणजे एक एरियल सर्वे, आपण एक प्रकारचा त्याचा सर्वे केला ना, आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली. आणि इफ यू गो फॉर दिस, तर यू कॅन सी हिअर, तर हा डेव्हलप्ड आहे, ठीक आहे. हा डेव्हलप्ड आहे, हा रनिंग कंडिशन मध्ये आहे. म्हणजे इथं आता लोक येतात जातात, इथं रोड्स वगैरे, हॉटेल्स वगैरे सगळे बनवलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे इथं लोक येऊन राहतात किंवा हॉटेलवर. आता हे सगळी वेगवेगळ्या टाईपचे विलास टाईप आहे, हे रोड्स वगैरे केलेले आहे, ठीक आहे. ऍक्सेस रोड्स आहे, यू कॅन सी दिस रोड्स अँड ऑल दिस थिंग. ओके, तर हा एक टाईपचा एरियल फोटोग्राफ्स आहे. आणि असे एरियल फोटो जर आपल्याला मिळाले तर त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येऊन जाते की तिथल्या लोकेशनला कंडिशन कशी आहे, ठीक आहे. एरियल फोटोग्राफ्स वरून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आता बघा, पूर्ण तुम्हाला क्लिअर दिसते. तर हा एक टाईपचा एरियल फोटोग्राफ आहे आणि एरियल फोटोग्राफ थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन मिळून जाते, ठीक आहे. आता आपण समजा प्रतापगडच्या तिथला एरियल फोटोग्राफ घेतला तर तुम्हाला लक्षात येतं, तुम्ही जर कोणी व्हिजिट केलं असेल तर अशा तिथं कडेला तटबंदी वगैरे आहेत, ठीक आहे. इथून आपण वर जातो, इथं गाड्या वगैरे पार्किंग करतात लोक. ओके, म्हणजे एरियल फोटोग्राफ वरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की तिथं पर्यंत जायचं ऍक्सेसिबल रोड कसा असेल आणि मग तिथला पोर्ट कसा असेल. तुम्ही जर बघितलं असेल प्रतापगडची इथं अशी हे आहे सर, ठीक आहे. तर हे एरियल फोटोग्राफ वरून आपल्याला गोष्टी क्लिअर होतात. पण हे कधी तुम्हाला कळालं, जर तो एरिया प्लेन नसेल तर तुम्हाला कळून जाते की कसं काय आहे, कुठं काय आहे. पण तो पूर्ण एरिड ड्राय असेल तर यू विल नॉट गेट द आयडिया टू हाऊ टू इंटरप्रिटेट दॅट, ठीक आहे. मुरुड जंजिरा, ओके. जर आपण ह्याचा जर एरियल फोटोग्राफ काढला तर यू विल गेट द आयडिया की जंजिरा किल्ला कसा आहे, एंट्री कशी आहे, काय आहे, ठीक आहे. ऑल दीज थिंग्स वी विल गेट थ्रू द एरियल फोटोग्राफ.
आता हे मॅप थ्रू जे आपण पाहतोय सॅटेलाइट इमेजेस बघतोय हे एक टाईपच्या इमेजेस आहेत असं पण आपण कन्सिडर करू शकतो. ओके, आता ह्याच्या शेजारीच आपला संभाजी महाराजांनी मांडलेला आहे. हे बघा पद्मदुर्ग. हा जो आहे जंजिरा ह्या समुद्राच्या म्हणजे आपल्या जमिनीपासून एवढ्याच अंतरावर आहे आणि ह्या जंजिरावर हल्ला करण्यासाठी संभाजी महाराजांनी एक किल्ला बांधला, तो आहे पद्मदुर्ग. हा पद्मदुर्ग इथून बघा एवढा आत आहे. जर तुम्ही कधी जंजिरावर गेलेलं असेल तुम्हाला एक छोटस दिसतं लांब, तर पद्मदुर्ग किल्ला आहे. ह्या पद्मदुर्ग किल्ला ह्याच्यासाठी बांधला की इथून इथून जाऊन ह्याच्यावर हल्ला करणं डिफिकल्ट होतं, त्यामुळे संभाजी महाराजांनी इथं पद्मदुर्ग किल्ला बांधला. विल सी. नंतर त्यांना कळालं त्याच्या त्यांनी जंजिरावरून ह्याच्यावर हल्ला केला. ठीक आहे, तर हा दिस इज द पद्मदुर्ग फोर्ट. ठीक आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म दॅन द जंजिरा. जंजिरा बांधण्यापेक्षा खूप अवघड होता, कारण यू कॅन सी किती आत आहे तो, किती डीप आहे बघा. जंजिरा इथून एवढ्याच अंतरावर आहे, पण पद्मदुर्ग जवळजवळ एवढ्या आहे. जर आपण त्याची इमेज पाहिली तर विल गेट, त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे असं थोडस त्याचं हे झालं. पद्मदुर्ग फोर्ट. ओके, हे तर हे सगळे काय तर एरियल फोटोग्राफ्स आहेत. मग ह्याच्यावरून आपल्याला समजतं की नक्की कसं आहे तिथं काय आहे. ठीक आहे, पण तेच जर आता प्लेन एरिया असेल, तेच जर प्लेन एरिया असेल, आय एम गोइंग इन द डीप ओशन. ठीक आहे, समजा मी इथं आलो डीप ओशन म्हणजे इथला मी फोटो काढला, तुम्हाला काय समजतं याच्यातनं? काय कळेल का आपल्याला? काहीच करणार नाही का, तर रिलेट करायला काही नाही. वेन सो दिस इमेजेस कॅन बी यूज इफ समथिंग हॅपनिंग थिंग्स आर देअर. ठीक आहे, जर काही हॅपनिंग थिंग नसेल, आता हे झालं समुद्र, तसं आपण एखाद्या वाळवंटाकडे गेलो, ठीक आहे, तर तिथं पण तीच कंडिशन होणार. ठीक आहे, तिथं पण तीच कंडिशन होणार. इफ यू गो फॉर द सहारा डेझर्ट, ओके, हा डेझर्ट एरिया. जर आता आपण इथला एखादा फोटो काढला, ठीक आहे, असा एखादा फोटो काढलाय तुम्ही, आता विमानात किती निघणार आहे फोटो, असा एकदम छोट्या एरियाचा निघणार, तर ह्याच्यावरून तुम्हाला काही इंटरप्रिटेशन करता येईल का? नाही ना. ठीक आहे, किमान किमान असं तरी काहीतरी पाहिजे की ऍटलिस्ट असं काहीतरी थोडंसं पाहिजे की त्याच्यात आपण रिलेट करू शकू. ओके, सो हे जे इमेजेस आहेत ते आपण कुठं वापरू शकतो, तर ह्याच्यामध्ये जिथं हॅपनिंग काहीतरी आहे. ओके, दिस इज द साऊथ अमेरिका. ओके, वरचा अमेरिका, इथं मेक्सिको वगैरे बघता का नाही कधी मॅप वगैरे, आइसलँड वगैरे. ओके, हे युरोपियन कंट्रीज सगळ्या. ठीक आहे, युनायटेड म्हणजे हे इंग्लंड वगैरे इथं आहे, हे आइसलँड, इथं फ्रान्स, जर्मनी, लक्झमबर्ग, जर्मनी. ओके, मोरॅको, हे इटली. आपला विषय निघाला तर आपण थोडस बघूया ना. ओके, तुम्ही आता वी विल गो फॉर द समथिंग डिफरंट फॉर लेक्चर. आता बघा इथं चायना आहे. ठीक आहे, हा चायना आहे, हा आपला भारत. चायनाला युरोपमध्ये जायला, ठीक आहे, आपण थोडस एक्स्ट्राचं डिस्कस करतोय. ठीक आहे, चायनाला युरोपमध्ये, आता हे फोटोग्रामेट्री मध्येच येतं की ह्या गोष्टी कशा ठरवल्या जातात. हा चायना आहे, चायनाला युरोपमध्ये ट्रेड करायचंय, तर चायनाला काय करायला लागतं, हा सगळा त्यांचा माल आहे ना इकडून असं आणून इकडून असं बाहेर निघायला लागतं, आणि मग इकडून एकतरी इथून आल्यानंतर असं फिरून इथं मटेरियल त्यांना न्यायला लागतं. ठीक आहे, त्यांचं म्हणजे हे पूर्ण वळसा घालत. मग त्यांचं काय चालू आहे प्लॅन, तर हे इंडिया, हे चायनाच्या इथून पाकिस्तान थ्रू असं इकडून डायरेक्ट रोड टाकायचं चालू आहे त्यांचं. ठीक आहे, त्याच्यासाठी त्यांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली. मग हे त्यांना कशावरून कळालं, तर ते त्यांनी याचा अभ्यास केला. एक जे फोटो इमेजेस आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की एवढं सगळं फिरून जाण्यापेक्षा दे कॅन डायरेक्टली गो फ्रॉम हिअर. ठीक आहे, असं त्यांनी जाऊ शकतात. मग त्यांनी इथं जे देश आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून रोड टाकून डायरेक्टली इकडे जायला. आता चायनाची इथं हा रशिया आहे पूर्ण, रशिया त्यांना जाऊ देत नाही म्हणून त्यांनी असं फिरून जातात. ठीक आहे, आणखी काय, तर यू माइट हॅव हर्ड द वर्ड सुएज कॅनल. सुएज कॅनल तुम्ही ऐकलंय का?
म्हणजे आधी कसं होतं, जर समजा चायनाला किंवा इकडून आपल्याला जर किंवा इंडियाला पण जर मटेरियल युरोपियन कंट्रीमध्ये न्यायचं होतं, तर एक तर रोड किंवा जर तुम्हाला ट्रेड ह्याच्या थ्रू न्यायचं असेल, जर समुद्र मार्गे नेणं सोपं आहे कारण खर्च कमी आहे त्याला, तर आपल्याला इंडियाला पण काय करायला लागायचं, तर ह्या मुंबईच्या पोर्टवरून आपल्याला असं येऊन इथून फिरून असं वी हॅव टू गो इयर, ठीक आहे, म्हणजे पूर्ण असं आफ्रिकन कंट्री क्रॉस करून जायचं का, तर इकडून इथं पूर्ण कनेक्शन काही नाही. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जर आपण इथून आलो, ठीक आहे, इथून हे ट्रेड इथून असं आलो, समजा इथून असं इथं ओमान वगैरे, ठीक आहे, इथून निघते बघा, इथून तुमचं जहाज निघतंय व्यवस्थित, इथून जहाज निघालं, ओके, दे विल गो दिस थ्रू दिस स्ट्रेट, ठीक आहे, स्ट्रेट मधून येणार आणि हा जो आहे हा पॅक होता एरिया, दिस एरिया वॉज फुल्ली पॅक. मग व्हॉट दे म्हणजे तेव्हा इंग्लंडने वगैरे काय केलं, इथे इन्व्हेस्टमेंट करून इथे कॅनल फॉर्म केला, खूप मोठा कॅनल फॉर्म केला, म्हणजे इथून जे तुमचे हे येणार आहेत जहाज वगैरे ते इथून पास होतील. मग त्याचा फायदा कोणाला, तर हा जो देश आहे इथला त्यांना त्याचं पैसे देणार जायचे, ठीक आहे. मग इथून जहाज आलं, जहाज इकडून आली, इथून येणार असं, इथं तुम्हाला एक दिसत असेल त्याला म्हणायचं सुएझ कॅनल, हा मॅनमेड आहे, ठीक आहे, इथून जहाज पास होतात, इथून जहाज पास होतात, हा मॅनमेड कॅनल तयार केले त्यांनी, सुएझ कॅनल म्हणतो आपण त्याला. आणि जगातला जवळजवळ 25% ट्रेड जो काही पास होतो तो ह्या सुएझ कॅनल थ्रू पास होतो, त्याला म्हणा सुएझ कॅनल. इकडून इकडं आलं आणि इकडून समुद्राला मिळालं बघा, ठीक आहे, ह्या झाला सुएझ कॅनल. आपण डायरेक्टली सुएझ कॅनल सर्च करू. हा आहे तो सुएझ कॅनल, मी आता तुम्हाला दाखवला. ठीक आहे, म्हणजे इकडून, म्हणजे आधी कसं होत होतं, ते सगळं फिरून जायला लागायचं, इकडून असं फिरून जायला लागायचं. मग त्यांना इथं दिसलं की इथून इथून तर पास होतं, इथून पास होतंय, प्रॉब्लेम फक्त एवढा यायचंय, तर ते किती मला वाटतं 500 किलोमीटरच्या आसपास आहे, त्यांनी कॅनल फॉर्म केला आणि त्या कॅनल थ्रू आता ट्रेड जातो पूर्ण. मग आता मध्ये एक तुम्ही न्यूज ऐकली असेल की एक जहाज होतं, ते जहाज असं पूर्ण आडवं अडकलं तिथं, तर हा असं आडवं अडकल्यामुळे पूर्ण कॅनल ब्लॉक झाला आणि जवळजवळ पूर्ण ट्रेड बंद झाला, त्यामुळे सगळ्या किमती वगैरे वाढल्या त्यावेळेस. त्याला जर व्यवस्थित जर तुम्ही झूम केलं तर तुम्हाला हे पण दिसतं, जहाज पण दिसतात बघा, हे काय लोडिंग अनलोडिंग चालू आहे बघा, हे जहाज आहे चालले. आता हे इमेजेस एकमेकाला जॉईन करून तयार केलेले असतात, त्यामुळे हे काय आहे, हा स्टडी म्हणजे काय थोडक्यात तर एरियल फोटोग्रामेट्री, ठीक आहे. ओके, जर आपण गेलो हिमालयन रिजनचा राजस्थान, ठीक आहे, हा हिमालयाच्या सगळ्या पर्वतरांगा आहेत. मग ह्याच्यावरून आपल्याला आयडिया येऊन जाते की कुठं कुठं कसं आहे. हे सिंध नदी असल्यामुळे पाकिस्तानमध्ये हा हा पूर्ण असा भरपूर म्हणजे शेती वगैरे चांगला होणारा पार्ट आहे. आणि आपले राजस्थानचा वाळवंट तुम्हाला दिसतंय का कलर डिफरन्स, हा सगळा ग्रीन पार्ट आहे आणि हा राजस्थान आपलं वाळवंटी प्रदेश आहे इथं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठं कुठं कसं कसं आहे, फोटोचा इमेजेसचा आपण स्टडी केल्यानंतर. ओके, हा सगळा पर्वत प्रदेश आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ओके, चलो. तर आपण हे का पाहत होतो, तर आपल्याला स्टडी कसा करायचा ह्याच्यावरून लक्षात येऊन जातं आणि कुठं आपल्याला स्टडी करता येत नाही, कुठं स्टडी करता येतं हे आपल्याला याच्यावरून लक्षात आलं. ओके.
ओके, सो फोटोग्रामेट्री आपण कुठे यूज करू शकत नाही. आपण आता बघितलं तर डेझर्ट किंवा प्लेन एरिया असेल, एखादा समुद्र असेल खूप मोठा, तिथं आपल्याला रिलेट करता येत नाही, त्यामुळे एरियल फोटो तिथं आपल्याला वापरता येत नाही. ठीक आहे, सँडी बीचेस, देन स्नो, ठीक आहे, अशा ठिकाणी आपल्याला एरो फोटोग्रामेट्री वापरतात. फोटोग्राफ आर युनिफॉर्म शेडलेस विथ अ लिटिल टेक्स्चर, त्याच्यामुळे आपल्याला वापरता येत नाही. डीप कॅन्यन्स और हाय बिल्डिंग किंवा खूप मोठी बिल्डिंग असल्यावर पण आपल्याला लक्षात येत नाही की नक्की तिथं काय आहे का, तर एकमेकाची सावली एकमेकावर पडते. अँड एरियाज कव्हर्ड विथ डेन्स फॉरेस्ट, ठीक आहे, डेन्स फॉरेस्ट जर असेल तर तिथलं पण आपल्याला सर्वे नीट करता येत नाही. ठीक आहे, नाउ there are two basic categories of this aerial photogrammetry that is known as aerial survey. Okay, मग टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री आणि एरियल फोटोग्रामेट्री असे दोन टाइप आहेत. ठीक आहे, टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री आणि एरियल सर्वे, ठीक आहे, किंवा एरियल फोटोग्रामेट्री. तर टेरेस्ट्रियल एरियल फोटोग्रामेट्री मध्ये फोटोग्राफ्स आर टेकन फ्रॉम द फिक्स्ड पोझिशन ऑन ऑर नियर द ग्राउंड. ठीक आहे, टेरेस्ट्रियल म्हणजे जमीन, ठीक आहे, जमिनीच्या जवळून ह्या गोष्टी केल्यात आपण. ओके, सो ह्याच्यामध्ये काय तर फोटोग्राफ्स आर टेकन फ्रॉम द फिक्स्ड पोझिशन. एखाद्या ठराविक लोकेशनला समजा एखादी बिल्डिंग आहे त्याच्यावर कॅमेरा बसवलाय, तिथून आपण फिक्स्ड पोझिशन सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असेल तर त्याला काय म्हणायचं, एरियल किंवा टेरेस्ट्रियल फोटोग्रामेट्री म्हणायचं. ठीक आहे, आणि एरियल फोटोग्रामेट्री मध्ये काय, द फोटोग्राफ्स आर टेकन फ्रॉम अ कॅमेरा माउंटेड ऑन द एअरक्राफ्ट अँड फ्लाइंग ओव्हर दॅट एरिया. एखादा एरिया आहे तिथून विमान असं चाललंय आणि ते फोटो काढत 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 गेले, नंतर ते इमेजेस जॉईन करून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असेल तर त्याला म्हणायचं एरियल फोटोग्रामेट्री. मग टेरेस्ट्रियल फोटोग्रामेट्री मध्ये काय येऊ शकतं की तुम्ही एखादा चौक आहे आणि त्या चौकातली इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची की गाड्या कशा येतात जातात, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत आहे, किंवा तिथं ट्रॅफिक का जाम होते, ह्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर एखाद्या शेजारच्या एरियावर एखाद्या जमिनीवर तुम्ही एखादा कॅमेरा बसवला आणि 2-3 दिवस त्याचा अभ्यास केला तर ते काय झालं, टेरेस्ट्रियल फोटोग्रामेट्री झाली. फिक्स्ड कॅमेरा आहे तो. पण एखाद्या ठिकाणाहून तुम्ही विमान पास केले आणि तो फोटो काढत काढत गेले ठराविक अंतरानंतर आणि ते त्या इमेजेसचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याला एरियल फोटोग्रामेट्री म्हणायचं. म्हणजे टेरेस्ट्रियल आणि एरियल ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. टेरेस्ट्रियल मध्ये जो काही कॅमेरा आहे तो फिक्स्ड असतो, एका ठराविक लोकेशनला असतो आणि जवळ असतो. आणि एरियल फोटोग्रामेट्री मध्ये तो कॅमेरा विमानावर बसवला आणि तो विमान पास होतोय आणि ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करत जाते. ठीक आहे, तर फोटोग्रामेट्री फॉर द इंजिनिअरिंग जर बघायचं झालं तर इट इज डिफाइंड ॲज फोटोग्रामेट्री. इट इज द प्रोसेस ऑफ मेजरिंग द इमेज ऑन द फोटोग्राफ. ठीक आहे, म्हणजे जे काही इमेजेस आपण काढलेले आहेत त्या व्यवस्थित मेजर करणं, म्हणजे किती काय कसं आहे याचं सगळं इंटरप्रिटेशन करणं, दिस इज कॉल्ड एज अ फोटोग्रामेट्री. अँड मॉडर्न फोटोग्रामेट्री ऑल्सो युजेस द रडार इमेजिंग, रेडिएंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी डिटेक्शन किंवा एक्सरे इमेजिंग. इट इज कॉल्ड एज रिमोट सेन्सिंग. ठीक आहे, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, तर सॅटेलाइट थ्रू पण आपण वेगवेगळे रेज पास करतो, ते थटून पुन्हा माघारी येतात आणि त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येते त्या एरियाची. तर हे पण मॉडर्न फोटोग्रामेट्री मध्ये येतं. ठीक आहे, मग एरियल कॅमेराचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर एरियल कॅमेरा कसं असते, असा रील आहे इकडून रील पास होते, इकडून येतो आणि ते कंटिन्युअसली फोटो काढते. ठीक आहे, हा आहे एक्झाम्पल ऑफ एरियल कॅमेरा. ठीक आहे, त्याचे इमेज दिले म्हणजे रील कंटिन्युअसली पास होतं आणि कंटिन्युअसली फोटो काढत. म्हणजे आपण जे जुन्या काळचे कॅमेरे वापरायचो एरियल कॅमेराजवर त्याच्या टाईपचे पण कॅमेरे असतात, थोड्या थोड्या अंतरावर ते फोटो काढत असतात. ठीक आहे, नाव टाइप्स ऑफ एरियल फोटोग्राफ. आता आपण जे एरियल फोटोग्राफ काढतोय, ठीक आहे, त्याचे टाइप काय तर व्हर्टिकल फोटोग्राफ, ऑब्लिक फोटोग्राफ किंवा कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ किंवा ट्रिमॅट्रोजेन फोटोग्राफ. ठीक आहे, ट्रिमॅट्रोजेन फोटोग्राफ. आता म्हणजे तुम्ही वरून काढलेला आहे, म्हणजे जेव्हा वरून पास होता तेव्हा बरोबर खालचा काढलाय का थोडं पुढे गेल्यानंतर मागचा निघालाय, तर त्याच्यावर ते आपण त्याचं डेफिनेशन वेगळं. आता व्हर्टिकल फोटोग्राफ कधी म्हणायचं तर ऍक्सिस ऑफ कॅमेरा इज व्हर्टिकल. ठीक आहे, वरून फोटो काढलाय आणि एकदम खाली इमेज आहे, जर त्याचा ऍक्सिस एकदम व्हर्टिकल असेल किंवा लयतले 3 डिग्रीच्या आत असेल, तसा जर फोटो असेल तर दॅट फोटो इज कॉल्ड एज अ व्हर्टिकल फोटोग्राफ. ठीक आहे, ऑब्लिक फोटोग्राफ मध्ये काय, द ऍक्सिस ऑफ कॅमेरा इज इन्क्लाइंड टू द व्हर्टिकल लाईन. ठीक आहे, जर आपण फोटो काढत गेलो आणि थोडंसं पुढे गेलो आणि मागचा इमेज काढतोय, जर ऍक्सिस आहे फोटोचा आणि ती जी इमेज आहे त्याच्यातला अँगल जर 3 डिग्रीपेक्षा जास्त असेल, इफ द अँगल इज ग्रेटर दॅन 3 डिग्री देन दॅट फोटो, जर तसा फोटो काढला असेल असा तिरका, देन दॅट फोटो इज कॉल्ड एज ऑब्लिक फोटो. ठीक आहे, किंवा ऑब्लिक फोटोग्राफ. देन
कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ. आता ह्याच्यात काय तर फोटोग्राफ्स आर टेकन विथ द पेअर ऑफ द कॅमेरा विथ द ऍक्सिस इन्क्लाइंड. ठीक आहे, म्हणजे दोन कॅमेरे बसवले आणि दोघं जण ऍट अ टाइम फोटो काढतात. आपले डोळे पण एक टाइपचं कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ काढतो आपण, की ऍट अ टाइम आपण दोन्ही गोष्टी बघतो आणि ते पुन्हा इंटरप्रिटेट करतो. ठीक आहे, तर कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ मध्ये काय फोटोग्राफ्स आर टेकन विथ द पेअर ऑफ द कॅमेरा विथ ऍक्सिस इन्क्लाइंड. आणि ते दोन्ही कॅमेरे आहेत त्यांचा ऍक्सिस जो आहे तो इन्क्लाइंड आहे. म्हणजे एकच इमेज आपण दोन फोटो मधून पाहत असेल आणि त्याचं इंटरप्रिटेशन करत असेल, देन दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ. अँड सच फोटोग्राफ्स आर टेकन विथ द पेअर ऑफ कॅमेरा विथ ऍक्सिस इन्क्लाइंड. ठीक आहे, दोन्ही ऍक्सिस काहीतरी इन्क्लिनेशन असतात. आणि ट्रायमेट्रॉन ट्रॉजन फोटोग्राफ्स. ट्रायमेट्रोजन फोटोग्राफ मध्ये तर फोटोग्राफ्स आर टेकन सायमल्टेनियसली फ्रॉम द पेअर ऑफ द कॅमेरा विथ ऍक्सिस व्हर्टिकल अँड अदर इज स्लाइटली टिल्टेड. आता मगाशी कॉन्व्हर्जंट मध्ये काय होतं तर दोन्ही होते ते इन्क्लाइंड होते आणि ट्रायमेट्रोजन मध्ये काय तर फोटोग्राफ टेकन सायमल्टेनियसली एकाच टाइमला दोन्ही फोटो काढले फ्रॉम द पेअर ऑफ कॅमेरा. दोनच कॅमेरे त्याच्यात पण विथ द ऍक्सिस व्हर्टिकल. एकाचा ऍक्सिस व्हर्टिकल आहे दुसऱ्याचा टिल्टेड आहे. ठीक आहे, म्हणजे व्हर्टिकल मध्ये 3 डिग्री पेक्षा कमी तिरका असतो ऍक्सिस, ऑब्लिक मध्ये 3 डिग्री पेक्षा जास्त असतो. कॉन्व्हर्जंट मध्ये दोन्ही कॅमेरे ऍट अ टाइम दोन्ही कॅमेरे फोटो काढतात पण ऍक्सिस इन्क्लाइंड आहे दोन्हीचा. आणि ट्रायमेट्रोजन फोटोग्राफ मध्ये काय तर दोन्ही जे ऍक्सिस आहे त्यातला एक व्हर्टिकल आहे आणि एक तिरका अँगल आहे. ठीक आहे, असं जर फोटो असेल दोन कॅमेरे वापरले त्याच्यात, ह्या खालच्या दोन मध्ये दोन कॅमेरे वापरले तर त्याला ट्रायमेट्रोजन फोटोग्राफ म्हणतो आपण. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ एरियल फोटोग्रामेट्री. इथं बघा हा फोटोग्राफ काढलाय. ठीक आहे, मग त्याचे ते कॅमेरा कसं काय 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 सांगितलं. ठीक आहे, एवढं तुम्हाला द्यायची गरज नाही. हा एन हा पूर्ण एरिया आहे. हा पूर्ण एरियाचा आपण इथून फोटोग्राफ काढलाय. मग त्याचे वेगवेगळे नोटेशन्स आहेत ते आपण पुढे पाहूया. ठीक आहे, हा ट्रू व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ आहे. एकदम इथून स्ट्रेट काढलेला आहे बघा. ठीक आहे, एकदम स्ट्रेट फोटो काढलेला आहे. हा ट्रू व्हर्टिकल फोटोग्राफ आहे. आणि हा जो आहे सेकंड हा टिल्टेड आहे. सेकंड जो आहे हा टिल्टेड एरियल फोटोग्राफ आहे. का तर आपण तिरका फोटो काढलाय असा. ठीक आहे, इकडचा इकडचा खालचा स्ट्रेट नाही काढला, इकडचा असा टिल्टेड फोटोग्राफ काढलाय. ठीक आहे, मग हा जो तिरका फोटो काढला असतो समजा पी ग्राउंड म्हणजे एन एन जर एन वरचा असेल तर स्ट्रेट असता, पण इकडचा काढलाय आपण. ठीक आहे, तर ह्याला आपण ह्याला ऑब्लिक ऍक्सिस पण म्हणतो. हा जो तिरका आहे त्याला ऑब्लिक ऍक्सिस म्हणतो. आणि हा अँगल ऑफ टिल्ट, हा जेवढा अँगल टिल्ट आहे तो अँगल ऑफ टिल्ट. ठीक आहे, तर ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपल्याला बघायचे. डेफिनेशन्स बघा. फोटो और नादीर पॉइंट. ठीक आहे, फोटो और नादीर पॉइंट म्हणजे काय तर एन it is the point on a photograph obtained by dropping the vertical line from the camera center and that plumb line is extended up to the ground lines at use the nadir point n. ठीक आहे, जर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघितलं इथं हा झाला नादीर पॉइंट. ठीक आहे, तर काय सांगितलंय त्याच्या आधीचं डेफिनेशन सलग पुढे गेलं. एक्सपोजर स्टेशन आधी बघूया आपण. एक्सपोजर स्टेशन ओ. ठीक आहे, याच्यामध्ये एक्सपोजर स्टेशन ओ. ठीक आहे, दिस इज द एक्सपोजर स्टेशन. द पॉइंट इन द एटमॉस्फियर ऑक्युपाइड बाय द सेंटर ऑफ कॅमेरा लेन्सेस ऍट द इन्स्टंट ऑफ फोटोग्रामेट्री. जेव्हा तुम्ही फोटो काढत होता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही फोटो काढत होता त्या टायमिंगला, जेव्हा तुम्ही फोटो काढत होता त्या टायमिंगला तुमचा कॅमेरा कुठं होता. ठीक आहे, त्या लोकेशनला म्हणायचं एक्सपोजर स्टेशन. दॅट इज ओ द पॉइंट इन द एटमॉस्फियर ऑक्युपाइड बाय सेंटर ऑफ कॅमेरा. त्या कॅमेऱ्याचा पण सेंटर ऍट द इन्स्टंट ऑफ फोटोग्रामेट्री. जेव्हा फोटो काढत होता त्या टायमिंगला तो कॅमेरा कोणत्या लोकेशनला होता त्याला आपण म्हणायचं एक्सपोजर स्टेशन ओ. देन सेकंड डेफिनेशन इज अ फ्लाइंग हाईट. फ्लाइंग हाईट म्हणजे काय व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन एक्सपोजर स्टेशन आहे मीन सी लेवल. ठीक आहे, मीन सी लेवलचा आपण रेफरन्स घेतो सगळीकडे सर्वे मध्ये. तर किती हाईटला म्हणजे ती RL थोडक्यात किती हाईट तो कॅमेरा आहे त्याला म्हणायचं फ्लाइंग हाईट. व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द एक्सपोजर स्टेशन म्हणजे जिथून आपण फोटो काढणार आहे आणि मीन सी लेवल ह्यातला डिफरन्स. ठीक आहे, त्याला म्हणायचं फ्लाइंग हाईट.
ठीक आहे, म्हणजे आर एल काढली आपण तिथली थोडक्यात. आर एल आणि मीन सी लेवलचा मायनस म्हणजे थोडक्यात आर एलच आली. देन फ्लाइट लाईन म्हणजे काय? इट इज लाईन ट्रेस्ड बाय द एक्सपोजर स्टेशन इन द ॲटमॉस्फिअर दॅट इज ट्रॅक ऑफ द एअरक्राफ्ट. म्हणजे विमान कशा पद्धतीने मूव्ह होत गेले, असं गोल राऊंड गेले का, स्ट्रेट गेले का, तिरकं गेले का, असं सरळ गेले का, एकदम हॉरिझॉन्टल गेले, त्याला म्हणायचं फ्लाइंग लाईन. द लाईन ट्रेस्ड बाय द एक्सपोजर स्टेशन इन द ॲटमॉस्फिअर दॅट इज ट्रॅक ऑफ द एअरक्राफ्ट. ठीक आहे, त्याला आपण म्हणायचं फ्लाइट लाईन. ठीक आहे. देन फोटो प्रिन्सिपल प्लेन. आता फोटो प्रिन्सिपल प्लेन त्याला काय म्हणायचं? It is the point on the photograph obtained by projecting a camera axis to intersect at a point on the photograph known as a photo principal point K. ठीक आहे. हा हा जो असतो त्याला आपण म्हणतो ग्राउंड प्रिन्सिपल पॉइंट. ठीक आहे, के. इट इज द पॉइंट ऑन अ फोटोग्राफ ऑब्टेन्ड बाय प्रोजेक्टिंग कॅमेरा. ठीक आहे, प्रोजेक्टिंग कॅमेरावरून आपल्याला जो पॉइंट मिळतो तो ऍक्सिस टू इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट ऑन अ फोटोग्राफ नोन एज अ फोटो प्रिन्सिपल पॉइंट के. कॅमेरा ऍक्सिस एक्सटेंडेड अप टू द ग्राउंड अँड पॉइंट ऑब्टेन्ड ऑन द ग्राउंड एज अ ग्राउंड पॉइंट. ठीक आहे, इथला हा कंटिन्युएशनचा के. देन फोटो नादीर पॉइंट आपण मागाशी बघत होतो. इट इज द पॉइंट ऑन अ फोटोग्राफ ऑब्टेन्ड बाय ड्रॉपिंग द व्हर्टिकल लाईन फ्रॉम द कॅमेरा सेंटर. द व्हर्टिकल पॉइंट जो आपल्या जमिनीवर मिळतो हा व्हर्टिकल पॉइंट हा एन, हा झाला नादीर पॉइंट. ठीक आहे, ऍट द इन्स्टंट ऑफ द फोटोग्राफी, जेव्हा आपण फोटो काढत होता त्यावेळेसचा. ठीक आहे. द प्लम लाईन एक्सटेंडेड अप टू द ग्राउंड गिव्स द ग्राउंड नादीर पॉइंट. ठीक आहे. देन हॉरिझॉन्टल पॉइंट. हॉरिझॉन्टल पॉइंट काय तर इट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन थ्रू द सेंटर ऑफ लेन्सेस अँड प्रिन्सिपल लाईन एनपी ऑन द फोटोग्राफ. ठीक आहे, एच. हा एच. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? Horizon point. It is the point of intersection of horizontal line through the center of lenses and principal line NP. Then principal plane. It is a plane defined by exposure station O आणि ground नादीर point N and the ground principal point. ठीक आहे. Then azimuth बघूया. त्याच्या आधी तुम्ही काय करा, हे डायग्राम काढा, नाही तर तुम्ही कन्फ्युज होता. ठीक आहे. Please draw this diagram first and then write the definitions one by one. कारण दोन्ही पॅरलल तुम्हाला बघायला लागते. Please draw this diagram in your notebook. याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलं. Once you draw the diagram, please let me know so that I will explain the next definitions. कारण मी कन्फ्युज होईल. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो.
कब की Once you draw the diagram, please let me know. Oh, Once you draw the diagram, please let me know. sir.
Please write these definitions. These are the definitions generally asked in exam. Exposure station, flying height, flying line. ठीक आहे, किती उंचीवरून करतो, कुठल्या लाईननी काढतो, फोटो प्रिन्सिपल प्लेन काय आहे, ठीक आहे, याच्यात सगळं दिलेलं आहे. एक्सपोजर स्टेशन काय आहे. प्लीज राईट these definitions in your notebook. Please write the definitions and let me know once you have complete the writing. हर्षा.
Please write this down. Write it in your notebook.
ठीक आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट डेफिनेशन्स. आय होप तुम्ही मागचं लिहिलंय सगळं. वी विल सी द नेक्स्ट डेफिनेशन्स. इज माय व्हॉइस इज ऑडिबल? Yes, sir. Okay. Azimuth, that is A, the clockwise horizontal angle measured about the ground. तुम्ही आता जी डायग्राम काढली त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. Azimuth A, it is the clockwise horizontal angle measured about ground nadir point. ठीक आहे. नादिर पॉइंट जो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल खाली होता प्लम लाईन मध्ये. तर क्लॉकवाईज हॉरिझॉन्टल अँगल मेजर्ड, क्लॉकवाईज अँगल मेजर करतो आपण अबाउट द ग्राउंड नादिर पॉइंट फ्रॉम द ट्रू नॉर्थ टू द प्रिन्सिपल प्लेन ऑफ द photograph, that is the phi जो अँगल तुम्हाला डायग्राम मध्ये दिलाय, that is called as azimuth. Clockwise horizontal angle measured about ground nadir point from the true north. ठीक आहे. नॉर्थ आपली नॉर्थ डायरेक्शन असते त्याच्याशी केलेला जो अँगल असेल that is called as azimuth. Then swing काय आहे तर it is angle measured in the plane of the photograph from the y axis clockwise to the photo nadir point. ठीक आहे. स्विंग म्हणजे असा अँगल जेव्हा प्लेन मूव्ह होत असतो ते स्विंग झालेला असतो, तर त्याचा जो अँगल आहे that angle is called as a swing. S, angle measured in the plane of photograph from the y axis clockwise हा पण अँगल आपण clockwise मेजर करतो. Then isocenter I, it is the point on a photo where the bisection of tilt falls on a photo. ठीक आहे. फोटो जर टिल्टेड असेल तर त्या केसमध्ये आपल्याला आयसोसेंटर मिळतो. आणि ऍक्सिस ऑफ द टिल्ट, इट इज द लाईन इन द प्लेन ऑफ फोटोग्राफ परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल लाईन ऍट द आयसोसेंटर. याचा एखादा ऍनिमेटेड व्हिडिओ मिळाला तर मी आय विल शो यू वेगवेगळे फोटो. ठीक आहे. ह्याच्यात तुम्हाला बघा मिळते हा इथून तुम्ही फोटो काढलाय, इथे लेन्स आहे आणि हा फोकल प्लेन आहे आणि इथून फोटो काढल्यानंतर असं तुम्हाला फोटो मिळतो. ठीक आहे. तर ही जी हाईट आहे त्याला फ्लाइंग हाईट म्हणतो आपण. ही जी लाईन आहे प्लेन ऍट द इक्विव्हॅलेंट पॉझिटिव्ह, म्हणजे असा इथून फोटो काढल्यानंतर फोटो असा क्रॉस जातो ना, तर हा जो आहे हा लेन्स पॉइंट आहे आणि ही जी आहे फोकल लेंथ आहे आणि ही आहे फ्लाइंग हाईट टोटल एच. ठीक आहे. आणि जर इथलं मानलं तर इथली ही आर एल झाली. ठीक आहे. हे लिहून घ्या 4 डेफिनेशन्स. Please write these 4 definitions.
Just a minute, I am connecting to internet.
This is Professor Salim Mullah, and in this video we will learn about the important terms in aerial photogrammetry. Now, the aerial photogrammetry means it is an advanced technique which is used to find or obtain the information about a particular land or area by taking the aerial photographs. It is the technique of remote sensing also. Now let us learn what are the important terms used in aerial photogrammetry. Let us see one by one. Now for the important terms of the aerial photogrammetry, let us observe this figure. First definition is vertical photograph. The definition is the photographs which are taken with the camera having optical axis is truly vertical during the observation or during the photography. That photograph is known as vertical photograph. That means when the photographs are taken with the camera having optical axis is truly vertical, इस एक्सिस को कहते हैं ऑप्टिकल एक्सिस, जो डायरेक्टली परपेंडिकुलर होता है प्लेन ऑफ द टेरेन को या ग्राउंड को, उसको हम क्या कहेंगे, वर्टिकल फोटोग्राफ। जो टॉप व्यू रहता है डायरेक्टली पर्टिकुलर एरिया का, उसको हम वर्टिकल फोटोग्राफ कहेंगे। नेक्स्ट डेफिनेशन इज टिल्टेड फोटोग्राफ। सिंपल है, द फोटोग्राफ्स विच आर टेकन विद द कैमरा हैविंग ऑप्टिकल एक्सिस इज अनइंटेंशनली टिल्टेड or inclined not less than 30 degree. That type of the photograph is known as tilted photograph. Tilted photograph किसे कहते हैं, जो unintentionally optical axis कैमरे का थोड़ा सा incline होता है, tilt होता है 30 डिग्री से कम, ठीक है, ज़्यादा नहीं होता, उस फील्ड फोटोग्राफ को हम क्या कहेंगे, tilted photograph कहेंगे। नेक्स्ट डेफिनेशन है फोकल लेंथ ऑफ कैमरा। डेफिनेशन इज if that is the vertical distance between the lens plane, इसको क्या कहेंगे हम, lens plane to the photo plane, that distance is known as focal length of camera। 15, 20, 30 सेंटीमीटर ये पर्टिकुलर फोकल लेंथ ऑफ कैमरा होता है, ठीक है। O be the here exposure station, O be the exposure station। Now next definition is flying height. It is the vertical height measured above the datum to the lens of the camera। सिंपल डेफिनेशन है, ठीक है। अब HA be the, it is a vertical height of the particular point on the ground above the datum। Similarly HB be the height of the ground point above the datum, ठीक है। नेक्स्ट दिस इज द डेटम और मीन सी लेवल, इसको क्या कहें हम, मीन सी लेवल कहेंगे, जहाँ से हम डायरेक्टली क्या करेंगे, एक पर्टिकुलर फोटोग्राफ्स कैमरे से ले लेंगे। नेक्स्ट वन बाय वन वीडियो को पॉज करके आप ये डेफिनेशन रीड कर सकते हैं। नेक्स्ट है एक्सपोजर स्टेशन। डेफिनेशन, द स्पेस पोजीशन ऑफ द फ्रंट नोडल पॉइंट और सेंटर ऑफ द कैमरा लेंस एट द टाइम ऑफ एक्सपोजर इज नोन एज एक्सपोजर स्टेशन। इसको क्या कहते हैं, जब फोटोग्राफ लेते वक्त एयरक्राफ्ट की पोजीशन स्पेस में रहेंगी, तो जब फोटोग्राफ लेते हैं, ठीक है, तो स्पेस पोजीशन उस वक्त की स्पेस पोजीशन होती है कैमरा की या सेंटर लेंस ऑफ कैमरा की, सेंटर ऑफ लेंस कैमरा लेंस की, एट द टाइम ऑफ एक्सपोजर, फोटोग्राफ लेते वक्त। एक्सपोजर मतलब क्या, फोटोग्राफ लेते वक्त, उसको हम क्या कहेंगे, एक्सपोजर स्टेशन। मतलब यहाँ पे आप देख सकते हैं O be the एक्सपोजर स्टेशन। नेक्स्ट प्रिंसिपल पॉइंट। प्रिंसिपल पॉइंट की डेफिनेशन है द पॉइंट और सेंटर पॉइंट ऑफ फोटोग्राफ वेयर द परपेंडिकुलर ड्रॉप फ्रॉम द फ्रंट नोडल पॉइंट मीट्स और स्ट्राइक्स द प्लेन ऑफ द फोटोग्राफ इज नोन एज प्रिंसिपल पॉइंट। स्मॉल के से यहाँ पे इंडिकेट किया है, यहाँ पे आपको फिगर दे, लेट अस ऑब्जर्व द फिगर। ओके, दिस इज वन ऑफ द एग्जाम्पल हियर, O be the एक्सपोजर स्टेशन। ओके, नाउ प्रिंसिपल पॉइंट मीन्स सिंपल है, द सेंटर ऑफ फोटोग्राफ। यहाँ पे देख रहे हैं आप -x, x + y -y, जहाँ पे ये ज्वाइन होता है उसको हम प्रिंसिपल पॉइंट कहते हैं, या
ऑप्टिकल एक्सिस, ठीक है, ऑप्टिकल एक्सिस जहाँ पे मीट होता है, स्ट्राइक्स होता है फोटोग्राफ के ऊपर, उसको हम क्या कहेंगे, प्रिंसिपल पॉइंट, ठीक है। फॉर मोर अंडरस्टैंडिंग यू कैन ऑब्जर्व, यहाँ पे आप देख सकते हैं दिस इज द प्रिंसिपल पॉइंट, ठीक है। ये वाला, ये मतलब इस फोटोग्राफ का सेंटर, इस फोटोग्राफ का सेंटर, इस फोटोग्राफ का सेंटर, ठीक है। ये जितने भी कनेक्शन किए हैं, जो सेंटर पॉइंट होता है उसको क्या कहेंगे हम, प्रिंसिपल पॉइंट, ठीक है। और ये बाजू वाले जो रहते हैं, ठीक है, सेंटर में पॉइंट्स, उसको कहते हैं फिड्यूशियल मार्क, डेफिनेशन आएगी आगे, ठीक है। दिस इज द प्रिंसिपल पॉइंट। Good grammar and spelling are important, but if you want to write essays that inspire, messages that forge brighter connections, and emails that get the job done, you need to think about more than just grammar and spelling. This sentence is grammatically correct, but it's wordy. Next, nadir point. The point where the plumb line dropped from the front nodal point meets the plane of the photograph. इसका मतलब क्या होता है, जो भी पॉइंट रहता है फोटोग्राफ के ऊपर, where the plumb line dropped, जहाँ से plumb line का मतलब आप यहाँ पे ऑब्जर्व कर सकते हैं, n इज़ द नदीर पॉइंट होता है, जैसे कि यहाँ पे आप फिगर को ऑब्जर्व करें, ठीक है। फिगर के अंदर ये स्मॉल n जो दिख रहा है, जो फोटोग्राफ के ऊपर है, ये प्लम लाइन है, ठीक है, यहाँ से लेके जो यहाँ पे। अब ये एग्जांपल टिल्टेड फोटोग्राफ का है, थोड़ा सा कैमरा एक्सिस क्या किया है, टिल्टेड है, मतलब ये जो एक्सिस रहेगा ऑप्टिकल एक्सिस रहेगा, और ये जो एक्सिस है, ये वाला एक्सिस, ये वाला रहेगा प्लम लाइन रहेगा, जो डायरेक्टली फोटोग्राफ के ऊपर परपेंडिकुलर आता है। तो उसको हम क्या कहेंगे, यहाँ का जो स्मॉल n है उसको क्या कहेंगे, नदीर पॉइंट ऑफ द फोटोग्राफ। और ये कैपिटल n है जो ग्राउंड के ऊपर हो जाएगा, उसको हम क्या कहेंगे, ग्राउंड नदीर पॉइंट, ओके। सिमिलरली स्मॉल के यहाँ पे क्या है, प्रिंसिपल पॉइंट ऑफ द फोटोग्राफ है, और कैपिटल के जो है वो ग्राउंड का प्रिंसिपल पॉइंट है, ठीक है। नेक्स्ट, इसको हम क्या कहेंगे, इस फोटोग्राफ में आप देख सकते हैं, ये जो है ये डायरेक्शन ऑफ ग्रेविटी भी कह सकते हैं इस लाइन को, ठीक है, ठीक है। और ये जो यहाँ पे दिख रहा है डायरेक्शन ऑफ फ्लाइट, मतलब फ्लाइट कहाँ से जा रही है, इस लाइन से जा रही है, ओके, उसको ट्रैक भी कहेंगे हम, ओके। नाउ नेक्स्ट इज टिल्ट। द एंगल फॉर्म्ड बिटवीन द ऑप्टिकल एक्सिस ऑफ द कैमरा एंड द प्लम लाइन इज नोन एज टिल्ट। मतलब दो, एक ऑप्टिकल एक्सिस एंड प्लम लाइन में का जो एंगल रहेगा उसको हम टिल्ट कहते हैं। यहाँ पे आप देख सकते हैं टिल्ट किसे कहते हैं, इस फिगर में आप देख सकते हैं, यहाँ पे जो दिख रहा है इसको क्या कहेंगे हम, टिल्ट कहेंगे, दैट इज एंगल बिटवीन द ऑप्टिकल एक्सिस एंड द प्लम लाइन, ओके। नेक्स्ट, आइसोसेंटर, द पॉइंट वेयर द बाइसेक्टर ऑफ an angle of the tilt meets the plane of the photograph is known as isocenter. The point, फोटोग्राफ के ऊपर एक ऐसा पॉइंट रहेगा जहाँ पे एंगल का बाइसेक्टर रहेगा, वहाँ पे जहाँ पे टिल्ट मीट्स द प्लेन ऑफ द फोटोग्राफ इज नोन एज एन आइसोसेंटर, मतलब सेंटर ऑफ द एन एंड के। यहाँ पे आप देख सकते हैं फोटोग्राफ के अंदर, यहाँ पे जो बाइसेक्टर है, ये डॉटेड लाइन आपको दिख रही है यहाँ से, जो टिल्ट से निकाल के यहाँ पे ओके ड्रॉप होती है। यहाँ पे स्मॉल आई दिख रहा है, ये वाला स्मॉल आई जो यहाँ पे सेंटर पॉइंट है, उसको हम क्या कहेंगे, आइसोसेंटर कहेंगे, ठीक है। नेक्स्ट डेफिनेशन, प्रिंसिपल प्लेन। द वर्टिकल प्लेन कंटेनिंग द ऑप्टिकल एक्सिस इज नोन एज प्रिंसिपल प्लेन। जो वर्टिकल प्लेन होता है जिसके अंदर ऑप्टिकल एक्सिस रहता है कैमरे का, तो उसको क्या कहेंगे हम, प्रिंसिपल प्लेन कहेंगे। नेक्स्ट, प्रिंसिपल लाइन। द इंटरसेक्शन ऑफ प्रिंसिपल प्लेन विद द प्लेन ऑफ फोटोग्राफ इज नोन एज प्रिंसिपल लाइन। प्रिंसिपल लाइन किसे कहेंगे, इंटरसेक्शन ऑफ प्रिंसिपल प्लेन विद द प्लेन ऑफ फोटोग्राफ। प्रिंसिपल लाइन किसे कहेंगे, जो वर्टिकल प्लेन था, वही वर्टिकल प्लेन कहाँ पे, प्लेन ऑफ द फोटोग्राफ के ऊपर जब मीट होता है, इंटरसेक्ट होता है, उसको क्या कहेंगे हम, प्रिंसिपल लाइन कहेंगे। नेक्स्ट, एयर बेस।
The length of line joining the two exposure stations is known as air base. Air base distance किसे कहेंगे, यहाँ पे देख सकते हैं आप, यहाँ पे एक एक्सपोजर स्टेशन है, यहाँ पे एक मतलब ये एयरक्राफ्ट यहाँ से जा रहा था, तो यहाँ पे एक फ़ोटोग्राफ ले लिया है, यहाँ पे एक फ़ोटोग्राफ ले लिया है, यहाँ पे एक फ़ोटोग्राफ ले लिया है, तो एयरबेस किसे कहेंगे हम, इट इज़ द डिस्टेंस बिटवीन द टू एक्सपोजर स्टेशंस, मतलब यहाँ का पॉइंट और यहाँ पे एक फ़ोटोग्राफ लिया है, तो यहाँ का जो डिस्टेंस है उसको हम क्या कहेंगे, एयरबेस डिस्टेंस कहेंगे। नेक्स्ट, फोटोबेस, द डिस्टेंस बिटवीन द प्रिंसिपल पॉइंट्स ऑफ टू एडजॉइनिंग वर्टिकल फोटोग्राफ्स इज नोन एज फोटोबेस। किसे कहेंगे, जो डिस्टेंस होता है प्रिंसिपल पॉइंट्स ऑफ टू एडजॉइनिंग फोटोग्राफ्स, दो फोटोग्राफ होते हैं, ठीक है, और यहाँ पे एक फोटोग्राफ, यहाँ पे एक फोटोग्राफ, इन दोनों का जो डिस्टेंस रहता है प्रिंसिपल पॉइंट का, उसको क्या कहते हैं, फोटोबेस कहते हैं। नेक्स्ट, क्रैब, द कंडीशन कॉज्ड बाय फेल्यूर टू ओरिएंट द कैमरा विथ रिस्पेक्ट टू द ट्रैक ऑफ एयरक्राफ्ट। मतलब क्या हुआ, ट्रैक एयरक्राफ्ट जा रहा है लेकिन कैमरा की पोजीशन थोड़ी सी चेंज होने की वजह से फोटोग्राफ्स क्या होते हैं, थोड़े से अलग अलग आते हैं, मतलब जिसकी डायरेक्शन क्या होती है, चेंज हो जाती है फोटोग्राफ्स में, तो उसको क्या कहेंगे, क्रैब कहेंगे। इन वर्टिकल फोटोग्राफ क्रैब इज इंडिकेटेड बाय द एज ऑफ फोटोग्राफ नॉट बीइंग पैरेलल टू द एयरबेस लाइन। एयरबेस लाइन को डायरेक्टली क्या रहते हैं, वो फोटोग्राफ्स पैरेलल नहीं रहते, क्योंकि क्या होता है, कैमरा की पोजीशन थोड़ी सी चेंज होती है या थोड़ा सा एंगल आता है, तो उसको हम क्या कहेंगे, क्रैब कहेंगे। और ड्रिफ्ट किसको कहेंगे, द लैटरल डिस्प्लेसमेंट ऑफ द एयरक्राफ्ट फ्रॉम इट्स कोर्स ड्यू टू इफेक्ट ऑफ वाइंड और अदर रीजन। कभी कभी क्या होता है, एक ट्रैक से चला जाना चाहिए था एयरक्राफ्ट, लेकिन कुछ वाइंड की डायरेक्शन की वजह से या प्रेशर ऑफ वाइंड की वजह से उसकी डायरेक्शन चेंज हो जाती है उसकी एक्चुअल पोजीशन से, उसको क्या कहते हैं, ड्रिफ्ट कहते हैं। तो यहाँ पे आप देख सकते हैं, ये वाला एग्जाम्पल आप देख सकते हैं। अब इस केस में क्या हुआ है, इस केस में क्या हुआ है, इसको क्रैब कहेंगे। तो एक एक्चुअली ये एयर लाइन है, एयरबेस लाइन है, यहाँ से फोटोग्राफ लेते लेते जा रहा है, लेकिन कुछ कैमरे की डायरेक्शन में चेंज होने की वजह से, थोड़ा सा टिल्ट होने की वजह से ये फोटोग्राफ क्या होते हैं, अलग अलग से आते हैं, मतलब एजेस क्या होते हैं, अलग अलग हो जाते हैं, तो इसको क्या कहते हैं, क्रैब कहते हैं, ठीक है। और ड्यू टू द वाइंड प्रेशर, अब एक्चुअल में यहाँ ये पोजीशन होनी चाहिए थी एयरलाइन की, लेकिन क्या क्रॉस वाइंड की वजह से इसकी पोजीशन उधर चली जाती है, तो इसको क्या कहते हैं, ड्रिफ्ट कहते हैं। फिड्यूशियल मार्क, द मार्क्स विच आर लोकेटेड इन द मिडल ऑफ द साइड्स ऑफ द फोकल प्लेन ओपनिंग, these are known as fiducial marks. These are exposed on the negative when the picture was made. अब यहाँ पे जब फोटोग्राफ लेते हैं तो नेगेटिव के ऊपर 4 साइड्स में मार्क्स आते हैं, उसको फिड्यूशियल मार्क कहते हैं। जैसे आप यहाँ पे देख सकते हैं, फिड्यूशियल मार्क के लिए ये वाले जो मार्क्स हैं, यहाँ वाले सेंटर लाइन के ऊपर जो आते हैं, उसको फिड्यूशियल मार्क कहते हैं, ठीक है। नेक्स्ट है हॉरिजॉन पॉइंट, इट इज़ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ हॉरिजॉन लाइन थ्रू सेंटर ऑफ लेंसेस एंड प्रिंसिपल लाइन इज नोन एज हॉरिजॉन पॉइंट। इन डायग्राम इट इज़ डिनोटेड बाय एच। एंड अजीमुथ किसे कहते हैं, अ क्लॉकवाइज हॉरिजॉन्टल एंगल मेजर्ड अबाउट ग्राउंड नदीर पॉइंट फ्रॉम द ट्रू नॉर्थ टू द प्रिंसिपल प्लेन ऑफ द फोटोग्राफ इज नोन एज अजीमुथ। Okay, now next, swing means an angle measured in plane of photograph from plus y axis clockwise to the photo nadir point is known as swing. Okay, and the axis of tilt means it is the line in a plane of photograph perpendicular to the principal line at the isocenter is known as axis of tilt. ये थे 20 These are the main 20 definitions you have to keep in mind. याच्यावर जनरली क्वेश्चन असतो. ओके, I will share this video also. ह्याच्यात जरा व्यवस्थित एक्सप्लेन केले, that's why I shared to you. Okay, the diagram. Okay, if you have any doubt, please ask. Otherwise, we will continue the next thing in the next lecture. Okay, thanks for the learning.